आपण सगळेजण श्रावण महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा करतोय आणि नर्मदा परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये आपण आहोत. जन्मेंद्र राजाला त्या ठिकाणी ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जो काही एक आनंद झाला आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता पहिले संकल्प करूया की ही नर्मदा परिक्रमा आपण पूर्ण करायची आहे. आता राजा साधनेला तयार झाला आणि मग साधनेला जेव्हा तयार झाला त्याच्या वेळेला त्यांनी वैशंपायन ऋषींना पहिली आठ घातली की प्रत्येक वेळेला असं असतं की आपल्या मनामध्ये चिकार प्रश्न निर्माण होतात, परंतु ते कुणाला विचारावे हे आमचं मोठं प्रश्न आपल्याला पडतो की हा प्रश्न नक्की विचारायचा कुणाला. आणि म्हणून या ठिकाणी जन्मेंद्र राजाने वैशंपायनांना प्रार्थना केली की तुम्ही मला पहिले नामदीक्षा द्या, मला मंत्रदीक्षा द्या. आणि मग त्याच्यावर प्रभावित होऊन पूर्णपणे नर्मदा तटी हा प्रसंग घडला. खरोखर प्रत्यक्ष गजानन महाराज तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये गजानन महाराज सुद्धा नर्मदा तटी आहे. सुखदेवजी मुनींचं चरित्र जाणून घ्यावं, सुखदेवजी मुनींचं दर्शन घ्यावं, याहून दुसरा मोठा आनंद ओंकारेश्वरमध्ये दुसरा कुठलाही नाही. आणि खरोखर मी त्या ठिकाणी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी जाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव, नमो पार्वती पते हर हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण सगळेजण श्रावण महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा करतोय आणि नर्मदा परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये आपण आहोत. जन्मेंद्र राजाला त्या ठिकाणी ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जो काही एक आनंद झाला आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता पहिले संकल्प करूया की ही नर्मदा परिक्रमा आपण पूर्ण करायची आहे. आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना 16 सोमवारचं व्रत देखील आपण दोघं जण करणार आहोत. आता राजा साधनेला तयार झाला आणि मग साधनेला जेव्हा तयार झाला त्याच्या वेळेला त्यांनी वैशंपायन ऋषींना पहिली आठ घातली की तुम्ही मला पहिले नामदीक्षा द्या, तुम्ही मला पहिले मंत्र द्या आणि माझे गुरु म्हणून व्हा, माझा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करा. त्यावेळेला तुम्ही जे ज्ञान दिले ना ते ज्ञान मला आणखीन लाभेल. आणि अगदी मनामधले एखादी गोष्ट विचारायची असेल तर कुठेतरी हा संकोच राहणार नाही. प्रत्येक वेळेला असं असतं की आपल्या मनामध्ये चिकार प्रश्न निर्माण होतात, परंतु ते कुणाला विचारावे हे आमचं मोठं प्रश्न आपल्याला पडतो की हा प्रश्न नक्की विचारायचा कुणाला. असं वाटतं की ह्या माणसाकडे याचं उत्तर असेल, परंतु असं वाटतं की अरे हा प्रश्न इतका किरकोळ आहे की या माणसाला आपण विचारायचा कसा आणि विचारल्यावर खरोखर तो तेवढ्या सहजतेने आपल्याला उत्तर देईल का. कधी कधी समाजामध्ये आपण हा प्रश्न घेऊन जातो त्यावेळेला उपहासाने बरीचशी उत्तरं आपल्याला मिळतात, परंतु त्याच्यामध्ये आपलं समाधान होत नाही. आणि हीच विवंचना जशी आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असते तीच विवंचना जन्मेंद्र राजाला त्याच्या बाबतीत आहे. म्हणून त्यांनी सर्वात पहिले वैशंपायन ऋषींना त्या ठिकाणी आवाहन केलं, त्यांना विनंती केली की तुम्ही मला गुरुमंत्र द्या, म्हणून तुम्ही मला नाम द्या. आणि ज्यावेळेला तुम्ही मला नाम द्याल त्यावेळेला माझं मन आपोआप पूर्णपणे बुद्धीच्या ताब्यामध्ये यायला सुरुवात होईल आणि निश्चितपणे तुम्ही ते सगळं द्याल ना ते मला प्राप्त होईल. आयुष्यामध्ये, संसारामध्ये आणि लौकिक जीवनामध्ये वावरत असताना भरपूर साऱ्या गोष्टी आपण गोळा करतो, परंतु टिकून आपल्याकडे काही राहत नाही. आपल्याला फक्त वाटतं की पैसाच टिकत नाही, परंतु बाकी आपल्याकडे काही टिकत नाही. आपलं स्वतःचं रूप सुद्धा टिकत नाही आणि आपलं आयुष्य सुद्धा टिकत नाही. क्षणभंगूर आयुष्यामध्ये एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, तरी पण प्रत्येकाला वाटतं की नाही हे टिकून राहील, परंतु प्रत्येकाला माहिती की हे टिकणार नाही. आणि मग टिकायचं असेल, हे सगळं सांभाळून ठेवायचं असेल तर मग नक्की काय करायला पाहिजे, हे सगळं जतन करायचं असेल तर नक्की काय करायला पाहिजे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उपस्थित होतो. आणि मग याचं अगदी सोपं उत्तर आहे की भांडण मनाचंच आहे. आज एक सुंदर लेख होता की कुठल्या तरी राजाच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे कुठल्या तरी राजाचा कालखंड चाललेला असताना तो फार दानी होता राजा. कर्णासमान त्याचं दानशूरतेमध्ये नाव घेतलं जायचं आणि म्हणलं जायचं की तो ज्याच्याकडे जे लोक जे पात्र घेऊन येईल ते पूर्ण भरून तो त्यांना दान देतो. आणि त्याप्रमाणे लोक पराती घेऊन जायचे, लोक घमेली घेऊन जायचे, ज्याच्या घरामध्ये जे मोठं भांडं असेल तर तो राजाकडे घेऊन जायचा. राजा खरोखरी दानी होता, त्याला माहिती होतं की हे सगळं विश्वामध्ये वाटून जायचंय, बरोबर काही घेऊन जायचं नाही. त्यामुळे राजा सुद्धा मुक्त हस्ताने प्रत्येकाला जे काही भांडं आणलं असेल ते भरून द्यायचा. आणि असं भरून दिलेलं असताना त्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी राजाला अहंकार निर्माण झालेला होता आणि राजा खरोखरी त्याचं कार्य करत होता. एक दिवस राजापुढे एक भिक्षुक आला आणि त्या भिक्षुकाच्या हातामधलं जे पात्र होतं, राजा सगळं धन त्या दिवसाचं त्याच्यामध्ये ओतत राहिला, परंतु त्याची कधी पूर्तता झाली नाही. आज संपूर्ण दिवस त्याच्यामध्ये लोटण्यात गेला. आज खजाना खाली व्हायची वेळ आली. सेवकांनी सांगितलं की राजेसाहेब आता आपला खजाना संपून जाईल, तरी पण याचं भांडं काही भरत नाही.
त्यावेळेला राजा कुतूहलाने त्याला म्हणाला की हे भांडं कसलं आहे. तो म्हणलाय मानवाच्या कवटीचं भांडं आहे. आणि राजा, याच्यामध्ये माणसाचं मन असतं, जे मन कधीही भरत नाही. तर असं मन कधीही भरत नाही आणि मग मन भरत नाही, त्यामुळे त्याचं दानाचं ते पात्र सुद्धा भरलं गेलं नाही. राजाने त्याच्यापुढे हात जोडल्याने सांगितलं, खरोखरी आज माझा अहंकार संपला. पुढे त्याच्यामध्ये जो मानव म्हणजे कालप्रणाम त्या ठिकाणी उपस्थित होता तो प्रगट झाला आणि राजाला त्यांनी सांगितलं की काही नाही, माणसाचं मन कधी भरत नाही, एवढंच मला तुला जाणीव करून द्यायची होती. तुझा दानशूरपणा आहे, तुझं दान करण्याची एक वेळ वृत्ती संपेल, परंतु माणसाची घ्यायची वृत्ती कधी संपणार नाही, का तर ते मन आहे ते कधी भरतच नाही. मग या मनावरती जर आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे तर काय करायला पाहिजे, तर मनाला आवर घालण्याकरता नाम घ्यायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जन्मेजय राजाने वैशंपायनांना प्रार्थना केली की तुम्ही मला पहिले नाम दीक्षा द्या, मला मंत्र दीक्षा द्या. आणि मग त्याच्यावर प्रभावित होऊन पूर्णपणे नर्मदा तटी हा प्रसंग घडला की ज्या ठिकाणी जन्मेजय राजाला पूर्णपणे वैशंपायन ऋषींनी दीक्षा दिली आणि मंत्र दिला. आज जन्मेजय राजाची तर ही गोष्ट आपल्याला माहिती पडेल नर्मदा पुराणामध्ये की त्याच्यामध्ये जन्मेजय राजाने त्याला गुरु कुठे प्राप्त झाले, तर नर्मदे किनारे प्राप्त झाले. परंतु आदि शंकराचार्यांना सुद्धा गुरुदीक्षा कुठे प्राप्त झाली असेल तर या मांधाता भूमीवरती ओंकारेश्वरलाच, अर्थातच नर्मदेच्या तटी प्राप्त झाले. आपण सगळेजण ज्यावेळेला ओंकारेश्वरला जाऊ त्याच्या वेळेला आवर्जून तुम्हाला घेऊन जाईन जिथे गोविंदाचार्यांनी शंकराचार्यांना दीक्षा दिली. शंकराचार्यांनी दीक्षा घेतली आणि मग दीक्षा घेऊन झाल्यानंतर गुरुच्या चरण कमलावरती मस्तक ठेवलं आणि ज्यावेळेला मस्तक ठेवलं त्यावेळेला गोविंदाचार्यांना विचारलं की सांगा मला काय गुरु आज्ञा आहे, काय आदेश आहे, काय करू मी. त्याच्या वेळेला गुरुने अगदी प्रसन्न अंतःकरणाने सांगितलं, हे शंकराचार्य, तुम्ही आता इथून धर्म संस्थेकरता बाहेर निघा आणि धर्माच्या रक्षणाकरता जी काही सनातन पूर्णपणे धर्माचे आपल्या मंदिर आहेत त्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. आणि मग त्या ठिकाणी ती यशस्वी प्रतिका, ते गुरुचं प्रतीक, ते गुरुचा आनंद आणि गुरुचा मंत्र बरोबर घेऊन शंकराचार्य ओंकारेश्वरवरनं निघाले, नर्मदा तटावरनं निघाले. नर्मदा तट ही त्यांची खरोखरी जन्मभूमी आहे, का तर त्यांना दीक्षाच या ठिकाणी झालेली आहे. आणि कर्मभूमीचा उच्चार करताना सुद्धा कर्मभूमी त्यांनी आपली नर्मदा तटच सांगितलेलं आहे, का तर जीवनाचा खरा उद्देश इथे प्राप्त झाला. जन्मेजय राजाला सुद्धा त्याच्या जीवनाचा खरा उद्देश प्राप्त होणार आहे आणि आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामधला खरा उद्देश प्राप्त करून घ्यायचा आहे. प्रत्येकजण आपण या क्षणभंगूर आयुष्यामध्ये हे माझं, ते माझं, ते माझं, हे मला मिळवायचं आहे, ते मला मिळवायचं आहे, माहिती नाही की स्वतःही टिकून राहणार नाही. माहिती आहे की स्वतःही एक ना एक दिवस जाणार आहे, ते टिकून ठेवणार कुठे. आणि कुठली गोष्ट टिकत नाही आहे. आज माझ्याकडे येते तर ते शत्रुभावाने कोणीतरी त्याच्याकडे ओढू पाहत आहे, कोणीतरी त्या प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करत आहे. आणि हे सगळं माहिती असताना सुद्धा मी त्या हव्यासच्या पोटी ते मिळवण्याकरता फक्त धावतोय. याची मला समाधान तर मिळणार नाहीच आहे, फक्त एक तेवढा पुरता क्षण बघून आनंद मिळणार आहे की हाय मला मिळालं. मग खरोखर त्याच्या पाठीमागे धावायला पाहिजे की आपल्या जीवनाचा उद्देश आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. जन्मेजय राजाला त्या जीवनाचा उद्देश प्राप्त करायचा होता आणि शंकराचार्यांना त्यांचा जीवनाचा उद्देश प्राप्त होता. त्यांनी नर्मदा तटावरनं सर्वप्रथम ते केदारनाथला गेले आणि केदारनाथला सर्वप्रथम त्यांनी शिवांचा म्हणजे केदारेश्वरांचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला. आज आपण सगळेजण बघितलं तर 2013च्या नंतर शंकराचार्यांची जी त्या ठिकाणी समाधी आहे ओंकारेश्वरला, केदारनाथला त्यांनी आपला देह ठेवला. त्या केदारनाथला त्या ठिकाणी मोदींनी 2013मध्ये ज्यावेळेला पुन्हा नव्याने केदारनाथची उभारणी करण्यात आली त्यावेळेला ते समाधी स्थानाचा पूर्णपणे जीर्णोद्धार केलाय. त्या ठिकाणी समाधी स्थान खूप सुंदर बांधलंय. तुम्ही कधी केदारनाथला जाल त्यावेळेला शंकराचार्यांच्या समाधीचं निश्चित दर्शन घ्या. आणि ज्यावेळेला ओंकारेश्वरला आपण बरोबर असू त्यावेळेला जिथे तुम्हाला ओंकारेश्वरला शंकराचार्यांची दीक्षा झाली त्या ठिकाणी घेऊन जाईन. मग या ठिकाणी काकाभुसंडी नावाचे ऋषी आहेत, त्यांचं सुद्धा हे पूर्णपणे तपोभूमी आहे. नर्मदा तटावरती ओंकारेश्वर परिसरामध्ये त्यांनी खूप म्हणजे की तपश्चर्या केलेली आहे. त्याचबरोबर लोमेश नावाचे ऋषी आहेत, त्या लोमेश नावाच्या ऋषींनी देखील तपश्चर्या केलेली आहे. हे सगळे इतिहास जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषी सांगत होते आणि आता गुरुमुखारविंदातून जे काही येत होतं ते पूर्णपणे जन्मेजय राजा त्या ठिकाणी ग्रहण करत होते. आणि जन्मेजय राजाला सुद्धा आनंद होत होता आणि कुठेतरी आता हे लौकिक मी सुद्धा प्राप्त करून घेणार आहे, कुठेतरी मला सुद्धा समाधान मिळणार आहे आणि जीवनामध्ये चिरकाल आनंद मला प्राप्त होणार आहे. या सगळ्यांनी जन्मेजय राजा अतिशय आनंदी होता आणि अतिशय आनंदामध्ये असताना त्यांनी नर्मदा परिक्रमेचा तर संकल्प घेतला, त्याचबरोबर वैशंपायन ऋषींकडनं त्यांनी गुरुमंत्र सुद्धा घेतला. आणि मग गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर नामाचं महत्त्व काय आहे हे पहिला प्रश्न त्यांनी विचारला. त्याच्या वेळेला त्याचा प्रश्न ऐकून वैशंपायन ऋषींना आनंद झाला आणि त्यावेळेला ते म्हणले की नामाचं काय महत्त्व आहे, तर रामापेक्षा काय श्रेष्ठ आहे. जन्मेजय राजाने एक वेळ वैशंपायन ऋषींकडे बघितलं आणि म्हणाला खरोखरी रामापेक्षा पण काही श्रेष्ठ असू शकतं का.
त्याच्यावरती वैशंपायन ऋषी म्हणले हो, रामापेक्षाही काही श्रेष्ठ असू शकतं. मग रामापेक्षा काय श्रेष्ठ असेल हा एक जिज्ञासाचा प्रश्न त्या ठिकाणी जन्मेंजय राजाला निर्माण झाला. त्याच्यावर तो म्हणतो की रामापेक्षा श्रेष्ठ काय असेल. वैशंपायन ऋषी म्हणतात रामापेक्षा श्रेष्ठ रामाचं नाव आहे. नामामध्ये सगळं काही दडलेलं आहे. नाम हे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून नामच मंत्र म्हणूनच मंत्र दीक्षा दिली जाते. नाम मंत्राचीच दीक्षा दिली जाते की त्या मंत्राचं पुनश्चरण करून तुमच्या आयुष्याचा उद्देश तुम्हाला प्राप्त व्हावा. नर्मदा तटासारख्या ठिकाणी तुमचं जाणं व्हावं आणि त्या तीर्थावरती तुम्हाला तुमच्या आयुष्याची, तुमच्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव व्हावी. पुढे त्या उद्देशाकरता जगत राहावं, तो उद्देश पूर्ण करावा आणि खरोखरी तो उद्देश पूर्ण झाल्याची ती पताका मिरवत पुढे संपूर्ण आयुष्य व्यतीत करावं. आनंदाने भरलेलं ते आयुष्य असेल आणि प्रत्येक जण, भेटणारा प्रत्येक मनुष्य असो, भेटणारा प्रत्येक निर्जीव दगड जरी असेल तरी तो माझा आहे, माझं त्याच्याशी काही ना काही नातं आहे, ही भावना जेव्हा निर्माण होते त्यावेळेला आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो. जन्मेंजय राजाच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि त्यांनी वैशंपायन ऋषींना प्रश्न केला की मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की या ठिकाणी म्हणजे मार्कंड ऋषींनी नर्मदा परिक्रमा का केली, मार्कंड ऋषींनी नर्मदा परिक्रमा का केली, त्याचबरोबर त्यांना चिरंजीवित्व कसं प्राप्त झालं, या दोन्ही गोष्टीची तुम्ही मला पूर्णपणे उकल करून सांगा. उकल करून सांगताना वैशंपायन ऋषी हसले आणि मला या ठिकाणी एक अवलौकिक असं तुम्हाला एक भेट द्यावीशी वाटते. ती म्हणजे नर्मदा परिक्रमामध्ये किंवा माधवस्पर्श आश्रममध्ये कधी आपण एकत्र भेटू. 100% मी तिकडे असतो आणि त्यावेळेला आपली ज्या वेळेला भेट होईल त्याच्या वेळेला मी तुम्हाला एक अवलौकिक भेट देईन. गजानन महाराजांना नर्मदेचं साक्षात दर्शन झालेलं आहे. नर्मदा मैयाचं साक्षात दर्शन हे गजानन महाराजांना झालेलं आहे. त्यामुळे गजानन महाराजांचे असंख्य भक्त नर्मदा परिक्रमा करतात. स्वामी समर्थांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये नर्मदा परिक्रमा करा म्हणून सांगितलेलं आहे. बिडकर महाराजांना उपदेश केला. बिडकर महाराजांनी विचारलं की आता मला सगळ्याची प्राप्ती झाली असं वाटतं, आता मी काय करावं म्हणून सांगा. त्यावेळेला म्हणले अरे अजून बरंच काही बाकी आहे आणि बरंच काही सगळं देणारं मी नाहीये, मैयाकडनं सुद्धा बरंच काही घ्यायचंय, आईकडनं सुद्धा बरंच काही घ्यायचंय, जा तू नर्मदा परिक्रमा कर. हा उद्देश स्वामी समर्थांनी देह स्वरूप असताना बिडकर महाराजांना केलेला आहे. पुढे बिडकर महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली आणि अवलौकिक असं त्यांना प्राप्त झालं असं त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. पुढे म्हणजे की रावसाहेब माझा मोतीदाणा म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची उकल आहे. बिडकर महाराजांनी सुद्धा यात्रा केली आणि त्यांना अवलौकिक असं प्राप्त झालं. गजानन महाराजांनी यात्रा करून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नर्मदेचं दर्शन झालं म्हणून गजानन महाराजांचं एक सुंदर मंदिर नर्मदा तटावरती ओंकारेश्वरला आहे. तिथे राहण्याची वगैरे सोय सुद्धा उत्तम आहे. आपण जाऊन त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन घ्याल. परंतु गजानन महाराजांचं लाईव्ह दर्शन जर हवं असेल, खरोखर प्रत्यक्ष गजानन महाराज तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच्या याच्यामध्ये गजानन महाराज सुद्धा नर्मदा तटी आहेत आणि खरोखरी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुखदेवजी महाराज आहेत. हे दर्शन फार म्हणजे फार दुर्लभ आहे. हे खरोखरी ओंकारेश्वरमध्ये मानदाता भूमीवरती खरोखरी आपल्या बाळवडिलांच्या पुण्याईने आपला आश्रम आहे म्हणून ही स्थानं मला सुद्धा माहिती झाली आहेत. किंबहुना आपल्या बरोबर जे जर्मन बाबा असतात म्हणजे आपले गोरा बाबा असतात त्यांनी अगदी सुरुवातीपासून मला ओंकारेश्वर फिरवायला घेतलं आणि त्या ठिकाणी सुखदेव मुनींचे इथे घेऊन गेले म्हणून हे अवलौकिक दर्शन मला घडलं. आणि खरोखरी सुखदेव मुनींकडे बघितल्यानंतर हेच गजानन महाराज आहेत याची पूर्णपणे जाणीव आपल्याला होते. गजानन महाराजांच्या मंदिरामधनं सुद्धा पहिला भोग त्यांना लावला जातो. सुखदेव मुनींनी तपश्चर्या नर्मदा तटावरती खरोखरी दगडावरती ते करत होते. त्यांची संपूर्ण ती तपश्चर्या बघून गजानन महाराजांची कुठेतरी अनुभूती आल्याच्या नंतर गजानन महाराज देवस्थानने त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी एक झोपडी आश्रमासारखी बांधून दिलेली आहे आणि खरोखरी त्या कुटियामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं, सुखदेवजी मुनींचं चरित्र जाणून घ्यावं, सुखदेवजी मुनींचं दर्शन घ्यावं, याहून दुसरा मोठा आनंद ओंकारेश्वरमध्ये दुसरा कुठलाही नाही. आणि खरोखरी मी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. यूट्यूबवरती गेलात किंवा कुठेही गेलात तरी सुखदेव मुनींची माहिती मिळणार नाही कारण खरोखरी ते दुर्लभ आहे. आणि खरोखरी नर्मदा तट असाच आहे की कुठेतरी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर कळतं आम्हाला की तपस्या म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय आणि खरोखरी नर्मदा तट हे त्या सगळ्या गोष्टीचं पुनश्चरण करतात. तेव्हा माझ्याकडनंही तुम्हाला मी नक्की अवलौकिक भेट देण्याचा प्रयत्न करेन की आत्ताच्या गजानन महाराजांचं तुम्हाला दर्शन घडवून आणीन, सुखदेवजी महाराजांचं दर्शन घडवून आणीन. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये जसं मला तुमच्याबद्दल अप्रूपता वाटते, नर्मदा तटावरती आल्यानंतर खरोखरी आश्रमात आल्यानंतर सुद्धा तुम्हाला इकडे नेऊ का तिकडे नेऊ ती भावना निर्माण होते. तर नर्मदा परिक्रमेमध्ये तर अगदी प्रत्येक भाग आणि भाग तुम्हाला मी दाखवतो आणि प्रत्येक ठिकाणचा इतिहास तुम्हाला सांगतो. का तर खरोखरी हे नर्मदा चरित्रच इतकं सुंदर आहे. हे नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा पुराणच इतकं सुंदर आहे की मैयाने आमच्याकरता काय काय देऊन ठेवलंय, मैयाने आम्हाला जे जे सांगितलंय त्या सगळ्याचा लाभ आपल्याला या ठिकाणी होतो आणि प्रत्येक तटाची वेगवेगळी गोष्ट आहे. आणि मग या ठिकाणी
मार्कंडेय ऋषींना कसं काय चिरंजीवित्व प्राप्त झालं, ही गोष्ट आता त्या ठिकाणी वैशंपायन ऋषींनी जन्मेंजय राजाला सांगितली. ते म्हणतात, राजा शांतपणे ऐक. मुरकुंड नावाचे ऋषी होते आणि मुरकुंड नावाच्या ऋषींनी संपूर्ण आपलं आयुष्य व्यतीत केलं. ते म्हणजे जनकल्याणाकरता, जगाच्या उद्धाराकरता, या जगाला आकार यावा, या जगाला उकार व्हावा, लोकांना प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मुरकुंड ऋषी अखंड प्रयत्न करत होते. आणि हे सगळं करत असताना कधी योगाच्या माध्यमातून, कधी यागाच्या माध्यमातून जनकल्याण, जनाचं हित कसं साधलं जाईल याच्याकरता प्रयत्नशील होते. आणि हे होत असताना तेव्हा त्यांचं प्राणायाम सुद्धा चालू होता. आणि ते प्राणायाम करत असताना 600 वर्षाचं आयुष्य ऋषींचं झालं. शरीर आता क्रूण झालेलं होतं, शरीर थकलेलं होतं. आणि असंच एक दिवस यज्ञकर्म करत असताना जी लाकडी पळी म्हणजे सुरवा हातामध्ये असते, ती सुरवा त्या मुरकुंड ऋषींच्या हातून खाली पडली. आणि खाली पडल्यानंतर त्यांना आपल्या वार्धक्याची जाणीव झाली की आपण आता म्हातारे झालेलो आहोत आणि हा देह अजून काही आपली जास्त साथ देऊ शकत नाही. आणि अशा वेळेला या विश्वाच्या पूर्णपणे कल्याणाकरता, या विश्वाच्या प्रत्येक लौकिकाकरता आपण काहीतरी केलेलं आहे, हे पुढे जतन केलं गेलं पाहिजे. हा संकल्प आपला पुढे चालू राहायला पाहिजे. मी अपेक्षा कुणाकडनं ठेवायची? आपल्याला पुत्र नाहीये, आपल्याला एखादा पुत्र हवा की जेणेकरून तो ही संपूर्ण आपली शंका जी आहे ती पुढे कंटिन्यू करेल, पुढे चालू ठेवेल. मुरकुंड ऋषींनी त्यावेळेला भगवान शिवशंकरांची प्रार्थना करायला सुरुवात केली. भगवान शिवशंकरांना आवाहन केलं. आणि शंकरांना आवाहन केल्यानंतर प्रत्येक वेळेला जनकल्याणाकरता, जगाच्या उद्धाराकरता अतिशय मायेने, अतिशय प्रेमाने प्रत्येक वेळेला साधना करणारे मुरकुंड ऋषी आज स्वतःकरता काहीतरी साधना करतायत. याकरता शिवांना खूप कौतुक वाटलं. शिव अतिशय भोळे आहेत आणि लगेचच ते त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट होऊन त्यांनी मुरकुंड ऋषींना सांगितलं की अरे, आतापर्यंत जेवढी तपश्चर्या केलीस ती जगाच्या उद्धाराकरता केलीस. लोकांना हे हवं, जनाला ते हवं, हीच साधण्याकरता असं असं झालं पाहिजे देवा, निसर्ग असा झाला पाहिजे देवा, एवढं प्रत्येक वेळेला मागणारा तू मुरकुंडा आज स्वतःकरता उपासना करतोयस. काय हवंय तुला सांग, मी तुला देण्याकरता इथे प्रकट झालो. देवाचं ते रूप बघितल्यानंतर मुरकुंड ऋषींना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. देवाच्या हात पाय पडले, पायावरती डोकं ठेवलं आणि पायावरती डोकं ठेवून देवाला प्रार्थना केली की देवा, मला एका पुत्राची कामना आहे, मला एक मुलगा प्राप्त व्हायला पाहिजे. मुलगा प्राप्त व्हायला पाहिजे म्हणल्यानंतर भगवान शिवशंकरांना हसायला आलं आणि ते म्हणले की आता तुझं वय माहिती का तुला किती झालंय ते? तू 600 वर्षाचा झालास. अरे, अगोदर तरी मागायचा, एक काय मी 2 दिली असते. त्याच्यावरती मुरकुंड ऋषी म्हणले, मला माझं नाव पुढे चालवण्याकरता मुलगा नको आहे, तर मला हे संपूर्ण विश्व चालवण्याकरता, हे माझं कर्म पुढे चालू ठेवण्याकरता मुलगा हवाय. त्यामुळे त्याच्याकरता मला ज्या वेळेला आवश्यकता वाटली तेव्हा देवा मी तुमच्याकडे मागितलंय, मला नाराज करू नका. देवाने मुरकुंड ऋषींकडे बघितलं आणि म्हणलं, अरे तू मागितलंस आणि मी देणार नाही असं कसं होईल? परंतु प्रत्येक गोष्ट देत असताना देव सुद्धा तपासून देतो. देवाने त्यावेळेला मुरकुंड ऋषींना तपासायला सुरुवात केली आणि पहिला प्रश्न विचारला की तुला कसा मुलगा पाहिजे? जर तुला साधा मुलगा हवा असेल तर साधा मुलगा देतो आणि वेदोचार संपन्न हवा असेल तर वेदोचार संपन्न देतो. ऋषींना निश्चितपणे स्वतःचं नाव चालवण्याकरता मुलगा नको होता. त्यामुळे मुरकुंड ऋषी भावनेच्या भरात बोलून गेले की देवा, मला वेदोचार संपन्न मुलगा पाहिजे. बोलले, बिलकुल वेदोचार संपन्न मुलगा होईल, परंतु तो अल्पायुष्य असेल. ते म्हणले, अल्पायुष्य असला तरी चालेल, पण तो वेदोचार संपन्न असायला पाहिजे. आणि 7 वर्षाचं आयुष्य फायनल करून अल्पायुष्य मुलगा म्हणून मार्कंड ऋषी जन्माला आले. मुरकुंड ऋषींना त्यापुढे पुत्र प्राप्ती व्हावी याच्याकरता देवाने संजीवन मंत्र दिला, ज्याला मृत संजीवन अनुष्ठान मध्ये हा मंत्र वापरला जातो. ओम भूर्भुवः स्वहं त्र्यंबकं सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षयमामृताच ओम हुं झुं सहा. असं पूर्णपणे संपुट लावून जो मंत्र येतो तो पूर्णपणे संजीवन मंत्र येतो. त्या संजीवन मंत्राची दीक्षा झाली. पुढे ऋषींनी या मंत्राचं पुनश्चरण करायला सुरुवात केलं आणि त्या पुनश्चरणामध्ये ऋषींच्या त्या थक्त शरीरामध्ये पुन्हा एकदा सगळ्या अवयवांमध्ये शक्ती निर्माण झाली, बळ निर्माण झालं, ताकद निर्माण झाली. आणि त्या ताकदीने पुढे जाऊन त्या ठिकाणी मार्कंड ऋषींचा जन्म झाला. मार्कंड ऋषींचा जन्म झाला. ते जन्मजात वेदोचार संपन्न होते. दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला त्यांना बोलता यायला लागलं त्याच्या वेळेला ते एक ऋचा वेदाची म्हणायला लागले आणि त्यावेळेला त्यांचा पूर्णपणे व्रतबंध अर्थातच मौंज पार पडली. आणि मौंज लागल्यानंतर गुरुच्या मुखातून, वडिलांच्या मुखातून ज्या वेळेला गायत्री मंत्र मिळाला त्याच्या वेळेला ते आत्मज्ञान फुलायला लागलं आणि प्रत्येक गोष्ट त्यांना प्राप्त व्हायला लागली, ज्ञानी व्हायला लागले. आणि असे 4 वर्षाचे मार्कंड ऋषी एकदा पूजा चालू असताना त्या पूजेची सगळी लगबग आणि ती संपूर्ण पूजेची मांडणी आणि स्वतः त्यांचं पुरोहित्य बघितल्यानंतर
मुरकुंड ऋषींना रडायला आलं, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मार्कंड ऋषींनी त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला, हे पिता, या वसुंधरेवरती अशी कुठली गोष्ट कमी आहे की ज्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, ते मला सांगा, मी त्याची त्वरित पूर्तता करतो, पण तुम्ही रडू नका. त्याच्यावेळेला मुरकुंड ऋषी हसले आणि म्हणले, बाळा, मला कुठल्याही गोष्टीचा हव्यास नाही रे, मला कुठलीही गोष्ट हवीशी पण वाटत नाही. अहो, मग तुम्ही रडता का, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय? त्यावेळेला ते म्हणले, बाळा, तू अल्पायुष्य आहेस आणि तू आता 4 वर्षाचा झालास, पुढे अजून 3 वर्षानंतर तुझं आयुष्य संपून जाईल. ज्यावेळेला तू या वसुंधरेवर नसेल त्यावेळेला तुझी किती आठवण मला येईल, हे तुझं गोड रूप किती वेळा माझ्या समोर येईल, आणि त्यावेळेला मी कुणाकडे पाहू, कुणाची याचना करू. त्यावेळेला त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणले की मला सांगा नक्की काय झालंय. मुरकुंड ऋषींनी मार्कंड ऋषींच्या जन्माचा पूर्णपणे इतिहास सांगितला. ठीक आहे, भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने मी अल्पायुषी झालोय ना, तर मी निश्चितपणे त्यांची साधना करेन आणि आता दीर्घायुष्य होईल तेव्हाच तुमच्या समोर होईल, असं त्यांना पूर्णपणे वचन देऊन मार्कंड ऋषी त्या ठिकाणून तपश्चर्या करण्याकरता निघाले. पुढे मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली. आपण सगळेजण ज्यावेळेला उत्तराखंडमध्ये जातो, चारधाम यात्रेमध्ये जातो, त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती की गुप्त काशी आणि दक्षिण काशी आपल्याला लागतात. आणि या गुप्त काशी दक्षिण काशीमधूनच पुढे आपण मग केदारजींना जातो, केदारनाथांना आपण जातो. त्याच्या वेळेला हा इतिहास त्या ठिकाणी घडला. पुढे मार्कंड ऋषींनी जाऊन अखंड शिवाची एक शिवलिंग तयार करून त्या ठिकाणी पूर्णपणे साधना करायला सुरुवात केली. त्या संजीवन मंत्राचा पूर्णपणे मुरकुंड ऋषींकडनं संस्था घेऊन त्यांनी त्या ठिकाणी जप करायला सुरुवात केली. जपाचं पुनश्चरण इतकं वाढलं गेलं आणि तपश्चर्या इतकी प्रबळ होत गेली की त्याच्याने भगवान शिवशंकर ज्या दिवशी मृत्यू आला त्याच दिवशी प्रगट झाले. इकडे यम उभे होते ते मार्कंड ऋषींना घेऊन जायला, आणि पलीकडच्या बाजूला शंकर उभे होते ते मार्कंड ऋषींना चिरंजीवित्व द्यायला. यम त्या ठिकाणी खाली मान घालून निघून गेले आणि मार्कंड ऋषींना त्या ठिकाणी चिरंजीवित्व प्राप्त झालं. त्यांचा संपूर्ण किस्सा ऐकून खरोखरी ते लहान मूल जन्मेंजय राजाच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. जन्मेंजय राजा हात जोडून वैशंपायन ऋषींकडनं सगळी गोष्ट ऐकत होता. आणि त्यावेळेला जन्मेंजय ऋषी म्हणला की त्यावेळेला मार्कंड ऋषींच्या जवळ मुरकुंड ऋषी आले आणि खरोखरी आपल्या मुलाला चिरंजीवित्व प्राप्त झालं ते बघून त्यांनाही आनंद झाला. आणि ज्यावेळेला मुरकुंड ऋषींना बघितलं त्यावेळेला आता मी चिरंजीवी झालो, आता मी अल्पायुषी नाही राहिलो, म्हणून देवांबरोबर मुरकुंड ऋषींना सुद्धा मार्कंड ऋषींनी नमस्कार केला आणि सांगितलं की आता चिरंजीवित्वाकरता मला शुभ आशीर्वाद द्या, मला आता सांगा मी काय करू, पुढे मला उपदेश करा. तर मार्कंड ऋषी त्यांना उपदेश करतात. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दाहलना, परोपकाराय इदं शरीरम. म्हणजे नदी जी वाहते ती परोपकार करण्याकरता वाहते. ऋषीमुनी आपलं आयुष्य जगतात ते परोपकार करण्याकरता जगतात. झाडं जे फळं देतात ते सुद्धा परोपकार करण्याकरता देतात. तेव्हा हे मार्कंडा, तुला हे जे चिरंजीवित्व लाभलंय याचा वापर तू परोपकार करण्याकरता कर. वडिलांचा आशीर्वाद आणि शंकरांचं साक्षात दर्शन घेऊन त्या ठिकाणून मार्कंड ऋषी निघाले. आता ते लहान स्वरूपात जरी असले तरी सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती. देव स्वतः भेटलेला होता. त्याच्यामुळे त्यांच्याकडे इतका जबरदस्त ज्ञानाचा प्रभाव होता आणि त्यांचं इतकं तेज संपन्न होतं की पुढे जाऊन लगेचच त्यांना अनेक शिष्य भेटले आणि अनेक शिष्यांना घेऊन मार्कंडेय ऋषींनी आपला आश्रम केला. पुढे कलियुगामध्ये अभ्यास करत असताना माणसाच्या जीवनामधल्या येणाऱ्या समस्यावरती ते समाधान लिहित गेले आणि ते समाधान लिहिता लिहिता दुर्गा सप्तशतीची सुद्धा त्यांच्या हातून निर्मिती झाली. हे सगळं चरित्र ऐकताना जन्मेंजय राजाला सुद्धा आनंद होत होता आणि मग त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालं, त्यांना एवढं ज्ञान प्राप्त झालं. मग त्यांनी नर्मदा परिक्रमा का केली हा प्रश्न सुद्धा त्याच्या मनामध्ये तसाच उपस्थित राहिला. मग आता त्यांनी नर्मदा परिक्रमा का केली या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना वैशंपायन ऋषी म्हणले, हे जन्मेंजय राजा, ज्याच्या वेळेला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली का तर त्यांना वाटलं की चिरंजीवित्व मला प्राप्त झालंय तर प्रत्येक क्षणाला शिव माझ्या बरोबर असतील. हे आयुष्य व्यतीत करत असताना शिवांचा सहवास मला पूर्णपणे भेटेल. त्यांचं प्रत्येक ठिकाणी गोड रूप माझ्या डोळ्यासमोर राहील, प्रत्येक ठिकाणी त्यांचं दर्शन मला होईल. परंतु हे चिरंजीवित्व लाभलं, हे ज्ञान लाभलं, या ज्ञानामध्ये शिष्य लाभले आणि या सगळ्या कालखंडामध्ये प्रभूंचं दर्शन राहूनच गेलं, प्रभूंचा सहवास राहून गेला. आणि त्या भगवान शिवांचा जर मला सहवास मिळत नसेल तर या चिरंजीवित्वाचा मला काही उपयोग नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला कंटाळा आलाय, मी आता इथेच माझं आयुष्य संपवतो, असं मार्कंड ऋषी म्हणले. आणि तेवढ्यात शिव त्या ठिकाणी प्रगट झाले. शिव म्हणले, अरे का कंटाळलास, काय झालं? त्याच्या वेळेला मार्कंड ऋषींनी त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणले, प्रभू तुमचा सहवास नसेल तर काय जगण्याला अर्थ आहे, तर मी काय करू की जेणेकरून तुमचा सहवास मिळेल ते मला सांगा, नाही तर चिरंजीवित्व तुम्ही परत घेऊन टाका. त्याच्याला प्रभू म्हणले, असं नाही, जर माझा सहवास तुला हवा असेल तर तू तथो गच्छन तू राजेंद्र, जे मी तुला सांगितलं की तिथे चल तेच भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी
मार्कंड ऋषींना सांगितलं की तू नर्मदा तटावरती चल, तू नर्मदेची परिक्रमा कर, तिथे अखंड मी तुझ्या बरोबर असेल, का तर नर्मदा ही माझी कन्या आहे आणि कन्येबरोबर कायम राहणं हे बापाचं कर्तव्य आहे. त्यामुळे वडील या नात्याने मी सदैव तिच्या बरोबर आहे. आणि नर्मदा तटावर तू चालत असतील त्यावेळेला आपली दोघांची अगदी मैत्रीपूर्ण भावाने मी तुझ्या बरोबर असेल आणि प्रत्येक क्षणाक्षणाला माझं मार्गदर्शन, माझं दर्शन आणि ज्ञानाची तुला प्राप्ती होत राहील. आणि मग त्या उद्देशाने पूर्णपणे मार्कंड ऋषींनी पहिली नर्मदा परिक्रमा केली. जन्मेंजय राजाला हे सगळे इतिहास ऐकून खूप आनंद झाला आणि आता खरोखर आपणही परिक्रमेला सुरुवात करू म्हणून यथोविधी त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी संकल्प केला. आपण सुद्धा ओंकारेश्वरच्या भूमीवरती जातो, माधव स्पर्श आश्रमामध्ये जातो. मांधाता भूमीवरती गेल्यानंतर नर्मदेचं पूर्णपणे स्नान करतो, ओंकारेश्वराचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर अतिशय पवित्र मनाने असं त्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे की वालुमय शिवलिंगाची पूजा, म्हणजे पार्थिव शिवलिंगाचं त्या ठिकाणी पूजन करून, विसर्जन करून पूर्णपणे संकल्पित होतो आणि नर्मदा परिक्रमा करायला सुरुवात करतो. श्रावणाच्या या सत्संगाच्या माध्यमातून आपण पूर्णपणे नर्मदा परिक्रमा करतोय. जन्मेंजय राजा आता संकल्पित झालाय, आपणही संकल्पित होऊया आणि संकल्पित होऊन नर्मदेची परिक्रमा करूया. नर्मदे हर. ओम साईराम.